नमस्ते सर्व मराठी बंधू भगिनी हो. माझं नाव आनंद राजाध्यक्ष. तुमच्यासारखाच एक सामान्य नागरिक आहे. काही विशेष असं काही नाही. हा व्हिडिओ मला करावासा वाटला त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हा संतोष देशमुख नामक कुठच्या एका गृहस्थाचा जो काय त्या मसाजोग नावाच्या बीडमध्ये त्या मसाजोग नावाच्या गावीचा जो काय निर्घृण खून झाला त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत. ते का तेच सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे संतोष देशमुख कोण होते हे मला त्यांचा फोटो बघून कळलं, म्हणजे बातमी बघून कळलं, नाही तर मला त्यांचा काही संबंध नाही. त्यांच्या खुनाबद्दल ज्या लोकांवर आरोप केले जात आहेत त्यांचा माझा काही संबंध नाही. ते मला ओळखत नाहीत आणि माझी त्यांची ओळख नाही. मी त्यांना ओळखत नाही असं म्हणणं चुकीचं आहे, कारण ते प्रसिद्ध लोक आहेत. म्हणजे माझी त्यांची ओळख नाही, ते मला ओळखत नाहीत. ठीक आहे, जस्ट बिंग स्पेसिफिक. त्याच्यानंतर असं आहे की पण एकूण ज्या पद्धतीने मीडियामधनं ह्या विषयाचा जो पाठपुरावा, नुसता पाठपुरावा नाही, एक म्हणतात तसं ना, ऑर्केस्ट्रेटेड पाठपुरावा केला जातो आहे ना, तो बघून किळस आली मला. उभं घाला की हे चाललं आहे काय. म्हणजे अशा पद्धतीने सगळं मांडलं जातं आहे की हे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत किंवा त्यांना करायला लावलं जातं आहे वगैरे, अशा पद्धतीने आरोप केले जात आहेत आणि ते बघून किळस आली. म्हणून मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की ह्याचा खून झाला म्हणून सरकारला टार्गेट केलं जात आहे का सरकारला टार्गेट करण्यासाठी, सरकारला आणि काही व्यक्तींना टार्गेट करण्यासाठी हा खून इतक्या क्रूरतेने केला गेला. आय विल रिपीट माय क्वेश्चन. याचा खून झाला म्हणून सरकारला टार्गेट केलं जातं आहे का सरकारला टार्गेट करण्यासाठी म्हणून इतक्या क्रूरतेने याचा खून केला गेला, हा माझा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने जे मीडियामधनं या गोष्टीचा जो पाठपुरावा केला जातो आहे ना, एक अक्षरशः ऑर्केस्ट्रामध्ये जसं एक वाद्य थांबल्यानंतर किंवा काही वाद्य एका स्वरात एकत्र वाजतात, काही थांबून एक दुसऱ्याला जागा देऊन वाजतात वगैरे, तसा जो काय एकूण खेळ चालला आहे ते काय कुठेतरी काहीतरी खटकतं आहे मनाला. आता सध्या आपण हे व्हिडिओ वगैरे करू शकतो, टाकू शकतो. म्हणून म्हटलं आपलाही वाचकांचा पत्रव्यवहार तसं सोशल मीडियावर आपलाही एक व्हिडिओ टाकून द्यावा. बघू काय कोणाला म्हणजे कशातून काय धागेदेवं निघतात सांगता येत नाही. आणि हे जरा अति होते म्हणून हा व्हिडिओ करणं मला आवश्यक वाटलं. ठीक आहे. बाकी काय की सोशल मीडियामध्ये एक चॅनलवाले वगैरे असतात, यूट्यूब चॅनल वगैरे, त्यांना संपर्क करून त्यांना हा विषय पटवून द्या वगैरे. जाऊ दे ना, कोणाकडे वेळ आहे तेवढा. मोबाईल आहे, त्याला माईक आहे, इंटरनेट आहे, एक थेंब म्हणतात तसं आपला पण. ठीक आहे. तुम्हाला आवडलं तर हा व्हिडिओ तुम्ही बाकीच्यांना फॉरवर्ड करू शकता, नाही तर डिलीट करू शकता, ते तर आहेच. ओके, चला, नमस्कार, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम.